हॅलो फ्रेंड्स, बघता बघता 15 सोमवार पूर्ण झाले. लक्षातही आलं नाही तुमच्या सोबतीने, हो की नाही. तर आज माझ्या 16 सोमवारच्या व्रताचा 15वा सोमवार होता. तर कालचा व्हिडिओ आज अपलोड करते कारण काल आहे ना मी जरा बाहेर गेले होते अचानक, त्याच्यामुळं काही वेळ भेटला नाही. आणि ना आज आहे ना दिवसभर पाहुणे रावळे हे ते चहा पाणी करण्यातच वेळ गेला. त्यामुळे इच्छा असून आणि वेळच नव्हता. इच्छा असून काय उपयोग होत नाही. इच्छा असून एखादी गोष्ट घडली असती तर किती भारी झालं असतं ना. मनात इच्छा झाली असती की माझा व्हिडिओ एडिट व्हावा आणि अपलोड व्हावा तर लगेच झाला असता, पण हे सगळं काही मला स्वतः करायला लागते. आणि तरी पण आता एवढं माझ्या मागं काम आहे, आत्याबाईंचं सगळं करणं, पाहुणे रावळे सगळं पाहून मी तुमच्यासाठी आणि माझ्या समाधानासाठी व्हिडिओ शेअर करते डेली रुटीन तुमच्याशी. तर माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा. तर यावेळेस असं झालं ना की मी श्रावणी सोमवारच्या पहिल्या सोमवारपासून माझ्या या 16 सोमवारच्या व्रताला सुरुवात केली. आणि कालचा सोमवार म्हणजे 17 तारखेचा सोमवार हा 15वा सोमवार होता. अजून 2 सोमवार राहिले, 16वे सोमवार आणि त्याच्यानंतर 17व्या सोमवारी उद्यापन करायचं असतं 16 सोमवारच्या व्रताचं. तर असंच असतं. यावर्षीचं माझं हे 4थं वर्ष मी 16 सोमवारचं व्रत करते. अजून 1 वर्ष मला करायचं आहे, पण लगेच आता पुढच्या वर्षीने 1 वर्ष ॲड करते मी. रेग्युलर असं काही केलं नाही, असं काही म्हणजे ठरवून नाही केलं आहे मी. माझ्या असं वाटलं म्हणून केलं आहे. असं काही नवस वगैरे काही नाही आहे माझा. बऱ्याच जणांना असं वाटतं की ही 1 वर्ष ॲड करते, हिचं काहीतरी नवस वगैरे असेल, पण तसं काहीच नाही आहे. माहीत नाही, मला असं वाटलं मनातून करावं म्हणून मी करते आणि अगदी मनापासून करते. तर आज आहे ना पूर्ण निरंकार उपवास होता. आज आहे ना अक्षरशः फळं आणायला जायला सुद्धा मला वेळ मिळाला नाही, कारण या उपवासामध्ये मी फक्त फळंच खाते ना त्याच्यामुळं. तर आज आहे ना एवढं पाहुणे रावळे पाहून ही माझ्या बहिणीच्या ब्लाऊजची बाई आहे बरं का. 5 महिन्यापूर्वी माझ्याकडे आरीवर्क करण्यासाठी दिला होता आणि आता धमकीच दिली, माझा ब्लाऊज येताना या महिन्याला येताना घेऊन ये, नाही तर आहे ना मी तुझ्याशी बोलणारच नाही. किती दिवस झाले आरीवर्क करायला दिला आणि अजून केलाच नाही. तर गळा पाठीमागचा गळा केला होता मी आणि त्याच्यानंतर माझं ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर माझ्या फर्निचरचं काम चालू झालं आणि आता कुठे करायचं तर सासूबाईंचं ऑपरेशन झालं. यातच माझा वेळ चालला आहे. पण आता धमकी दिलीमुळं मला आता हे करणंच भाग पडते. तर असं काही मी डिझाईन केलं. चला मग व्हिडिओ तेच करते. बाय.